नमस्कार. सर्वसामान्य भाविकांना अध्यात्म मार्गाचं आकलन व्हावं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचे अभंग लिहिले. हे अभंग म्हणजे अध्यात्माच्या आकाशातली 27 नक्षत्रच आहेत. ज्यांना भक्तीचा महिमा जाणून घ्यायचा आहे, ज्यांना हरिभक्तीच्या मार्गावर श्रद्धेचे टाळ आणि निष्ठेची वीणा यांच्या साक्षीनं देवाकडे नेणारा मार्ग चोखाळायचा आहे, त्यांच्यासाठी हरिपाठ आहे. हरिपाठाचा प्रचार महाराष्ट्रात गावोगावी झाला. हे अभंग फार प्रभावी आहेत असा श्रद्धाळू मनांचा अनुभव आहे. श्रद्धावंतांच्या ज्ञानाच्या कसोटीलाही हे अभंग उतरलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या पारायणानं मन कसं शांत होतं. चित्तातल्या विवंचना, चिंता यांची तीव्रता जाणवत नाही. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो, असा हरिपाठाचा महिमा खुद्द संत ज्ञानदेवांनीच सांगितलेला आहे. डॉक्टर गोविंद काका उपळेकर म्हणजेच परमपूज्य सद्गुरू काका महाराज विलक्षण हरिपाठ प्रेमी होते. हा हरिपाठ ते इतक्या तन्मयतेनं सादर करीत की ज्ञानेश्वर माऊली, हरिपाठ आणि काका महाराज यांचा जणू काही त्रिवेणी संगमच घडे. हरिपाठाचं वर्म, मर्म आणि कर्म तसंच सौंदर्य जाणून घेण्यासाठी ऐकूया काही अभंग आणि गीतरचना. कोणाचे हे रूप, कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा, कोणाचे हे रूप,
देह कोणाचा कोणाचे रूप हा देह कोणाचा आत्मा रामासाचा सर्व जाणे कोणाचे हे रूप कोणाचे हे रूप कोणाचे हे रूप. नाम जप ही भवसागरातून तरुण जाण्यासाठी फार मोठी साधन आहे. सतत देवाचं नामस्मरण करून त्याचाच ध्यास घेतला की भक्त हा देवरूपच होतो अशी श्रद्धा साधकांच्या मनात रुजवण्याचं काम हरिपाठानं फार प्रभावीपणे केलंय. सर्व मार्गात भक्तिमार्ग श्रेष्ठ असं खुद्द संतांनीच सांगितलंय. भक्तिमार्गात कसलंही अवडंबर नाही. देवाचं नाव नुसतं मुखानं घ्यायचं, श्रद्धेनं घ्यायचं. त्याचं मोजमापही ठेवण्याची गरज नाही. कारण या हरिनाम जपानं मिळणारं पुण्य उदंड आहे. अहो त्याची गणना कशी बरं करावी. हरिनामाचा जप करावा, सद्गुरु चरणी लीन व्हावं, तिथूनच मुक्तीचा मार्ग सुरू होतो. हा खरा साधुबोध.
सद्गुरूचा अनुग्रह झालेला शिष्य मोठा भाग्यवान. अहो, ज्ञानेश्वरांनीच म्हटलंय की सद्गुरूंच्या संगतीत मला अतिशय आनंद होतो. जनात, वनात, आत्मतत्वात मला हरीच दिसतो. ते म्हणतात, मम हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू. माझ्या हृदयात सद्गुरूंचा वास आहे. हा संसाराचा महापूर मी तरून गेलो तो केवळ गुरुकृपेच्या बळावरच. डोळ्यात अंजन घातल्यावर जसं अगदी सहज गुप्तधनाचं देखील दर्शन होतं, तसं गुरुकृपा लाभली की गुह्यातलं गुह्य असं आत्मज्ञान अगदी सहज प्राप्त होतं. म्हणूनच गुरुचं वर्णन करताना शिष्याला शब्द देखील अपुरे पडतात. आता आपण जी रचना ऐकणार आहात ना, ती हरिपाठातली नाही, पण परमपूज्य काका महाराजांचे भक्त स्वर्गीय D.S. कुलकर्णी यांनी मोठ्या श्रद्धेनं फलटणचे संत हरिबाबा यांची महती गाणारी गीत हरियोगी ही काव्यमाला लिहिली होती. त्यातलंच गुरु महती गाणारं हे एक अतिशय नितांत सुंदर असं गीत. परिसर हठयोग्याचा आश्रम झाला. टाळ करोनी पाषाणाचे रसनेवरती अखंड नाचे. नाम जपाचा विठ्ठल चाळा. विठ्ठल 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 बोला. विठ्ठल विठ्ठल उत्तर त्याला. तप्त अग्निकण वाळू वरती दिगंबराची निद्रित मूर्ती. तप्त अग्निकण वाळू वरती दिगंबराची निद्रित मूर्ती. इथे नसे पडिभार अग्नीचा पंचतत्व जो स्वयेच झाला. बंदिग्रहाची कुलुपे गळली. शासन शक्ती विस्मित झाली. बंदिग्रहाची कुलुपे गळली. शासन शक्ती विस्मित झाली. जन्म मृत्यूची कोंडी फोडतो. काय करील मग लोह शृंखला.
सकल हा म्हणती वेडा, दैवगतीचा फोडून खोडा. लोक सकल हा म्हणती वेडा, दैवगतीचा फोडून खोडा. भ्रांत जगाचे वेड काढण्या विदेही वेडा येथे आला. शरण हरीला जे जे गेले, नवसतयांचे पुरते केले. शरण हरीला जे जे गेले, नवसतयांचे पुरते केले. कारुण्याची निर्मळ सरिता थोर हरीच्या चरित्र लीला. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 बोला, विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 बोला. भक्त हो, आयुष्यात बऱ्या वाईटाचा सारासार विचार हवा. वाईट प्रयत्नपूर्वक दूर करायला हवं आणि चांगलं तेच स्वीकारायची मनाला सवय करायलाच हवी. अहो, समर्थ रामदासांनी म्हटलेलंच आहे, कण सांडोनिया घेऊ नये भूस, गर्भे विण फणस घेऊ नये. घेऊ नये नारिकेलाची नरोटी, सालपटे खोटी डाळिंबाची. मिथ्याभूत जे जे तत्व दृष्टी पडे, म्हणून या घडे त्याग त्याचा. मंडळी, वेद वचनांवर श्रद्धा असली, मुखी सतत हरिनाम असलं, चित्त स्थिर असलं की सारासार विवेक आपोआप उमगू लागतो. संसारातले व्यवहार, राग, लोभ हे स्वप्नांप्रमाणे क्षणभंगूर आहेत हे अंतर्यामी जाणवू लागतं. तसतसं मन हरिनामस्मरणात अधिकाधिक रंगू लागतं. संत ज्ञानदेव म्हणतात, मी परमात्म स्वरूप आहे अशी अंतरातली वृत्ती जागी कर. प्राणीमात्रांबद्दल अंतःकरणात सदैव दयाभाव बाळग. नामस्मरणाशिवाय एकही क्षण वाया घालवू नकोस. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ.